तर असा काय विषय झाला की आपल्याला जायला लागले परतवडीला. नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी जयदेव. आज आपण आलो गोठ्यावरती की लगेच ट्रॅक्टर रिवर्स वगैरे मारून घेतला आपण लगेच रोटर वगैरे सोडून, कारण की आपल्याला जोडायची होती BBF. लगेच आपण निघालो माळावरती आपले BBF ठेवलेले होते. मग काय, लगेच माळावर त्याला BBF वगैरे जोडून घेतले, सेटिंग वगैरे केले आणि आपण निघालो BBFने पेरणी करायला. आपण BBFने खास पेरणी करायला निघालेलो परतवडीला. आपल्याला एक अर्ध्या पाऊण एकराची पेरणी आलेली परतवडीतून. मग काय, आपण लगेच परतवडीला खूप आतमध्ये यायचं होतं. परतवडीत आलो लगेच, मग बी वगैरे ओतून घेतले. आपल्यासोबत आपला मित्र होता निपुण. मग काय, मग आपल्यासोबत आलेला तो असाच फिरायला. लगेच आपण पेरणीला वगैरे BBFच्या सुरुवात केली. असं पेरून बांधाकडे आलोच की बघितलं काय, आवळ्याचं झाड. मग काय, लगेच आपण ट्रॅक्टरच्या हुडावरती चढलो आणि आवळे तोडून चव घेतली लगेच. आवळे तर खूपच आंबट होते. तिथून पुन्हा आपण निघालो आपण घराकडे. पेरणी वगैरे झालेली. तसेच आपल्या चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. पाऊसचा तर चालूच होता, येणे जाणे पावसाचे चालूच होते. घरी आलो तर पोरांनी काय भुसकाटाची ट्रॉली आणून उभी केलेली. लगेच आपण थोड्या वेळात जेवण वगैरे केले की आपली मळणी मशीनची चाळण झालेली जाम. लगेच आपण डिझेलचे कॅन आणले. लगेच डिझेल वगैरे आपण घेतले भरायला. डिझेल वगैरे आपण लगेच भरून घेतले. आपल्याला डिझेलचा स्टॉक ठेवायला लागतो, कधी डिझेल लागेल हे सांगता येत नाही. मग काय, लगेच आपण चाळणीला घेतले रशी बांधून, नट वगैरे खोलून, आणि चाळण आपण रशीनं बांधून वडून आपण लगेच घेतली चाळण बाहेर काढून. लगेच चाळण वगैरे बाहेर काढली आपण वडून आणि साफ करून घेतली. चाळण वगैरे आपण केली साफ. चाळण साफ केल्यावर बघा कशी दिसते, चकाचक. म्हणजे कसं, माल चकाचक निघाला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.